नमस्कार मंडळी, रामराम। आज आपण करणार आहोत सकाळच्या उरलेल्या आमटीचं थालीपीठ। आमटीचं थालीपीठ करण्यासाठी साहित्य म्हणजे ज्वारीचं पीठ, तेल, पाणी, थोडंसं बेसन पीठ, मुख्य म्हणजे सकाळची उरलेली आमटी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हळद, मीठ, लाल तिखट आणि ओवा। आता आपण आमटीचं थालीपीठ करूया। तर ह्याच्यात मी घेतेय ज्वारीचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट। इथे तुम्ही हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा सुद्धा वापरू शकता। मला लाल तिखट आवडतं म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे। थोडीशी हळद, आणि थोडासा ओवा। ओवा असा हातावर चुरडून घालायचा म्हणजे त्याचा सुगंध छान येतो। आता ह्या कुंड्यात घेतलेलं सगळं साहित्य आपण एकजीव करूया। मी इथं फक्त डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता, नाचणीचं घालू शकता, थोडंसं बाजरीचं घालू शकता। आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेली सगळी पिठं आपण घालू शकतो या थालीपीठामध्ये। आमटीचं थालीपीठ खूप छान लागतं खरं तर। आणि फक्त आमटीचंच नाही तर आपण आपल्या घरात उरलेल्या सगळ्या भाज्या, उसळी यांचं थालीपीठ सुद्धा याच प्रकारे करू शकतो। आता आपण सगळं साहित्य कुंड्यामध्ये एकत्र करून घेतलंय। आता याच्यामध्ये ही माझी मी आमटी घालते आणि मिश्रण आता मी मळून घेणार आहे। मिश्रण थालीपीठाचं पीठ फार घट्ट नाही, फार सैल नाही, असं मध्यम मळायचं। पीठ आणि आमटी आणि सगळं साहित्य मी आता असं एकत्र करून घेतलंय। आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळणार आहे। तर अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता मी 5 ते 10 मिनिटं थांबणार आहे आणि थोडंसं तोपर्यंत पीठ भिजेल आणि मग आपण थालीपीठ करूया। आपलं थालीपीठाचं पीठ 10 मिनिट छान भिजलेलं आहे। आता आपण थालीपीठ लावायचं आहे। तर मी लोखंडी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता थालीपीठ लावूया। तव्याला पण छान तेल लावून घेतलंय आणि मी हाताला पाणी लावून घेतलंय आणि पाणी लावून लावून थालीपीठ थापायचे। सगळीकडनं सारखं व्यवस्थित आपल्याला हव्या त्या जाडीचं थालीपीठ थापायचं आहे। शक्यतो पातळच थापायचं, शक्य तितकं थालीपीठ पातळ करायचं म्हणजे ते तितकं छान होतं। आता तवा खोल आहे, मध्ये पण थालीपीठ जाड राहू शकतं, तर ते मध्ये पण पातळ झालं पाहिजे याची काळजी घ्यायची। आणि असं छान थालीपीठ तयार झालं की त्याच्यामध्ये ना असे बोटं रुतवायचे आणि त्याच्यामध्ये तेल सोडायचं थालीपीठ भाजताना। आपलं थालीपीठ थापून तव्याला झालेलं आहे। आता तवा आपण गॅसवर ठेवायचा आणि थोडं थोडं तेल या प्रत्येक होलमध्ये घालायचं। थालीपीठावर झाकण ठेवायचं। आपलं तव्यातलं थालीपीठ होईपर्यंत आपण दुसऱ्या तव्याला तेल लावून घेऊया आणि दुसरं थालीपीठ टाकूया। आज मी थालीपीठ करताना ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलंय। तसं तुम्ही वेगवेगळ्या धान्यांची पिठं घेऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थालीपीठाची जी भाजणी असते त्या भाजणीचं तर आमटीचं थालीपीठ किंवा उरलेल्या भाज्यांचं थालीपीठ खूपच
छान लागतं. तर थालीपीठाची भाजणीसुद्धा इथं वापरू शकता. थालीपीठ थापून झाले. आता आपण गॅसवर ठेवूया. आपण झाकण उघडूया. एक 5 मिनिट गॅसवर ठेवलेलं आहे थालीपीठ मी. आणि असं छान कडेनं थालीपीठ सोडवून घ्यायचं. थोडंसं लोखंडी तवा असल्यामुळं थोडंसं ते चिकटतं. थालीपीठावर थोडंसं तेल सोडायचं आणि पसरून घ्यायचं आणि मग थालीपीठ उलटवायचं. आपलं हे थालीपीठ होतंय. दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेऊ त्याला. तोपर्यंत आपण तिसऱ्या तव्यावर केलेलं थालीपीठ ठेवूया. त्यालाही कडेनी तेल सोडूया. मध्ये मध्ये तेल घालूया. आणि झाकण ठेवून 5 मिनिट भाजून घेऊया. थालीपीठ आपण उलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान आपलं थालीपीठ भाजलं गेलंय. डिशमध्ये काढून घेऊया. याही तव्यावरचं थालीपीठ आपलं खूप छान भाजलंय. मी दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेतलंय. तर मंडळी, आपलं आमटीचं थालीपीठ तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.